मराठा समाज मागील अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करत आहे, परंतु आजपर्यंत समाजाला न्याय देण्यात आलेला नाही. अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे आता चर्चेला संधी नसून 29 ऑगस्टला मराठा समाज सरसकट ओबीसीतून आरक्षण घेणार असल्याचे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणत असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. मनोज जरांगे म्हणाले, ओबीसी समाज बांधवांनाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटते, परंतु काही राजकीय नेते मंडळी ओबीसीच्या जीवावर राजकारण करू पाहत आहेत. मराठा कुणबीच्या 58 लाख नोंदी सापडल्या असून त्याचा अहवाल सरकारकडे आहे. मग आणखी चर्चा कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणासाठी मागील अनेक वर्षापासून मागणी आहे, तर 2 वर्षापासून सातत्याने आंदोलन सुरू आहेत, परंतु अजूनही समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे, अशी खंत मनोज जरांगेंनी व्यक्त केली. मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल तरी आम्ही तसे होऊ देणार नाही. मुंबईत पण जाणार आहोत आणि अतिशय शांततेत जाणार आहोत. आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यासाठी जाण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघणार असून 29 ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहोत. जर मराठा बांधवास त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. यावेळेस आरक्षणाचा गुलाल उधळून परत येणार असल्याचेही जरांगे यांनी यावेळी सांगितले. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. आरक्षण तर ओबीसी मधूनच घेणार असून त्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. संयम ढळला तर हा समाज कुणालाच ऐकणार नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे आणि समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. आम्ही न्याय मागतो आणि सरकारने जाणीवपूर्वक अन्याय चालविला आहे, परंतु आता टोलवाटोलवी सरकारला महागात पडेल, असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. मराठा समाजाच्या जीवावर नेते मंडळी निवडून आले, मोठे झाले आहेत. गोरगरीब मराठा समाज बांधवांच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी या नेते मंडळींनी खंबीरपणे साथ देणे अपेक्षित आहे. परंतु तुम्ही जर समाजाला साथ देत नसाल तर समाजानेही तुमच्या पाठीशी काय म्हणून उभे राहायचे? अजूनही वेळ गेलेली नसून नेते मंडळींनी मराठा समाजाला साथ द्यावी, अन्यथा हा समाज नेते मंडळीचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.